श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिन्यामधला 5वा गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे. तर या अमावस्याच्या दिवशी जे काही आपण उपाय करतो तर ते जास्त फलदायी ठरते. म्हणून या अमावस्याच्या दिवशी आपल्याला 2 वेलची आहेत. तर या वेलची आपल्याला कुठे ठेवायच्या आहेत त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही वेलची महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेलचीचा आपल्याला उपाय करायचा आहे. म्हणजे 2 वेलची आहेत तर त्या आपल्याला कुठे ठेवायच्या आहेत. तर वेलची ही आपण अशा ठिकाणी ठेवायची आहे की त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर वर्षभर आपल्यावर राहील. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घर हे धनधान्याने भरेल. वर्षभर आपल्याला पैशाची चणचण ही भासणार नाही. तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि आपण सर्वांनी महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी मार्गशीर्ष महिन्याचे उपवास देखील केलेले आहेत. तर काही महिलांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन केलेला आहे आणि काही महिला ह्या 5व्या गुरुवारी उद्यापन करणार असतील. तर मी सुद्धा 5व्या गुरुवारीच उद्यापन करणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता 2024 हा वर्ष सुरू झालेला आहे आणि हा वर्ष इतका शुभ आहे की या वर्षी धन योग, महालक्ष्मी योग आणि ब्रह्मयोग असे 3 योग जुळून आलेले आहेत. तर 152 वर्षांनी हा शुभ संयोग जुळून आलेला आहे. म्हणजे वर्षभर महालक्ष्मीची कृपा ही आपल्यावर राहणार आहे. तर वेलची ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि आपल्या जर कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर असेल तर आपल्याला धनाबाबत पैशाबाबत ज्या काही समस्या अडचणी येत असतात तर त्या शुक्र ग्रहामुळे येत असतात. त्यामुळे ही वेलची आहे तर ही शुक्र ग्रहावर प्रभाव पडत असतो आणि शुक्र ग्रहाचं नियंत्रण हे माता लक्ष्मीवर असते. त्याचप्रमाणे धन दौलत ऐश्वर्य सुंदरता हे सर्व जे काही आहे तर ते शुक्र ग्रहावर अवलंबून आहे. आपल्याला शुक्र ग्रहाला मजबूत करून घेण्यासाठी आपल्याला हा वेलचीचा उपाय करायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील. तर पहा, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा मजबूत असेल तर तो जे काही निर्णय घेईल म्हणजे जे काही त्याच्याकडनं चुकीचे जरी निर्णय त्याने घेतले असतील तरी देखील त्याचा त्याला लाभच होणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा शुभ स्थानी असेल तर त्या व्यक्तीला धन दौलत ऐश्वर्य हे सर्व प्राप्त होते. इतका प्रभाव हा शुक्र ग्रहाचा आहे आणि त्याचं नियंत्रण आहे तर ते महालक्ष्मीच्या हातात आहे. तर असं म्हटलं जातं की जे कोणी महालक्ष्मीची पूजा करता वेळेस वेलचीचा उपयोग करत असतो तर त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी पैसा धन दौलत ऐश्वर्य हे त्याला कायम त्याच्याकडे येत असते आणि धन आकर्षित देखील होत असते. कारण ती वेलची आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर पहा, गुरुवारी आपण सर्वजण उद्यापन करणार तर आहोतच, मग या दिवशी आपण हा उपाय देखील करायचा आहे. आणि ज्या महिलांनी मागच्या गुरुवारी म्हणजे 4थ्या गुरुवारी जर उद्यापन केलेलं असेल तर त्यांनी हा उपाय आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर गुरुवारची आपण पूजा मांडणी केलेली असेल तर मग तिथे आपण तुपाचा दिवा वगैरे लावायचा आहे, अगरबत्ती धूप दीप दाखवायचा आहे. देवीला लाल फुले असेल तर ती अर्पण करायची आहेत आणि तिथे बसून आपण हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपण करणार आहोत तर यामुळे आपला शुक्र ग्रह हा मजबूत होईल आणि जर शुक्र ग्रह मजबूत झाला तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर्य त्याचप्रमाणे आपल्याला धन हे आपल्याकडे नेहमी येत राहील आणि आलेले जे धन आहे तर त्याच्यामध्ये वृद्धी होईल. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे की मग आपल्याला बसायला एखादं आसन घ्यायचं आहे आणि मग आपण महालक्ष्मीच्या पूजेच्या तिथे आपल्याला बसायचं आहे आणि मग 2 वेलची आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. परंतु त्या वेलच्या घ्यायच्या असेल तर ती वेलची आपल्याला चांगली बघून घ्यायची आहे. अशी खंडित झालेली वगैरे वेलची घ्यायची नाही तर चांगल्या 2 वेलच्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः हा महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे तर तो आपल्याला
11 वेळा म्हणायचं आहे। आपल्या उजव्या हातामध्ये 2 वेलची घ्यायची आहे आणि आपल्याला महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। कारण 11 हा अंक महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला 11 वेळाच हा बीज मंत्र म्हणायचा आहे। त्याच्यानंतर मग काय करायचं आहे की ज्या 2 वेलच्या आपल्या हातामध्ये आहेत त्याच्यातील एक वेलची आहे तर ती आपण आपल्या पर्स मध्ये ठेवायची आहे किंवा आपल्या बॅग मध्ये ठेवायची आहे आणि जी एक वेलची आहे तर ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। कारण ह्या वेलच्या आहेत तर त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत। महालक्ष्मी मातेच्या बीज मंत्राने त्या अभिमंत्रित झालेल्या वेलच्या आहेत आणि त्यामुळे त्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि एक वेलची आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या बॅगमध्ये ठेवायची आहे। तर यामुळे काय होईल तर यामुळे तुमच्या ज्या काही धनाबाबत पैशाबाबत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील। तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल, आलेला पैसा हा टिकून राहील। इतका हा प्रभावशाली उपाय आहे। परंतु ज्यांनी मागच्या गुरुवारीच उद्यापन केलेलं असेल तर मग त्यांनी हा उपाय आपल्या देवघरासमोर बसून आपल्या महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तिथे आपण हा उपाय करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे। तर या उपायामुळे काय होईल की आपल्याकडे पैसा हा येतच नसेल, आलेला पैसा बिलकुल टिकत नाही, सतत पैशाबाबत आपल्याला टेन्शन खूप काही आपल्याला त्याच्यामुळे त्रास देखील होत असतो। तर त्यासाठीच हा एक आपल्याला उपाय करायचा। तर हा उपाय इतका प्रभावी आहे की आपली जी काही गरिबी आहे, दरिद्रता आहे तर ती दूर होईल। एवढा छोटासा हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि या उपायामुळे आपल्याला वर्षभर देखील पैशाची चणचण भासणार नाही। आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर तिच्यामध्ये देखील सुधारणा होईल। माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळेल। तर हा उपाय देखील आपण गुरुवारीच करायचा आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 2 तांबे घ्यायचे आहेत, म्हणजे तांब्याचे तांबे असतील तर ते घ्या किंवा जर स्टीलचे असतील तर ते 2 तांबे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत। दोन्ही तांब्यांच्या मध्ये तांदूळ पूर्ण भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक वेलची आपल्याला ठेवायची आहे आणि हे जे तांबे आपण तांदूळ मधून भरून घेतलेले आहेत तर ते आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहेत किंवा तुमचं जर महालक्ष्मीची पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे तुम्हाला हे 2 तांबे ठेवायचे आहेत आणि मग त्या तांदूळवरती आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आणि एक एक फूल अर्पण करायचं आहे। आणि मग गुरुवारचा आपला उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला हे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देखील जाऊन दान करू शकता किंवा गरीब व्यक्तीला देखील दान केले तरी काही हरकत नाही। परंतु हे जे दान तुम्हाला करायचे आहे तर ते गुप्त दान करायचे आहे, याची चर्चा वगैरे तुम्हाला करायची नाही, कोणाला सांगायचं नाही, तरच याचा तुम्हाला लाभ हा मिळणार आहे। आणि पहा, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे। तर यामुळे तुम्हाला वर्षभर तुमच्या घरात पैशाची चणचण तुम्हाला भासणार नाही, तुमच्याकडे धन हे आकर्षित होईल, धनामध्ये वृद्धी होईल। तर तुमच्या ज्या काही पैशाबाबत समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील, घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील। तर हा जो उपाय आहे तर हा उपाय प्राचीन काळानुसार आहे आणि हा इतका प्रभावी असा उपाय आहे। तर पहा, तुम्ही करून पहा आणि मग याचा अनुभव घ्या। तर तिसरा उपाय देखील आपल्याला करायचा आहे आपलं भाग्योदय होण्यासाठी। तर पहा, आपल्याला काय करायचं आहे की गुरुवारी सकाळी तुम्हाला भाकरी बनवायची आहे किंवा चपाती बनवायची आहे आणि त्या चपातीला तुम्हाला तूप लावायचं आहे। अशा तुम्हाला 11 भाकरी बनवायच्या आहेत किंवा 11 चपात्या बनवायच्या आहेत आणि त्या चपात्या आहेत तर त्या तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत। कारण पहा, मार्गशीर्ष महिन्यातला लास्टचा गुरुवार आहे आणि हा जो उपाय आहे तर हा देखील खूप प्रभावी असा उपाय आहे। तर या उपायामुळे देखील तुमचं भाग्योदय हे लवकरात लवकर होईल। कारण आपण हा उपाय करणार आहोत तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही गाईला ज्या भाकरी आपण बनवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत। म्हणजे तुम्ही सकाळी खाऊ घाला किंवा संध्याकाळी खाऊ घाला, परंतु गुरुवारी तुम्हाला अवश्य हा उपाय करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप असं पवित्र मानलं गेलं आहे। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवताचा वास असतो। तर गाईच्या शेणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, गोमूत्र मध्ये गंगा देवीचा वास असतो, गाईची शिंग असतात तर त्याच्यामध्ये भगवान शंकराचा वास असतो। अशा प्रकारे आपण ह्या ज्या भाकरी आपल्या हातामध्ये घेऊन गाईला खाऊ घातल्या तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो।
आणि आपलं भाग्योदय देखील लवकरात लवकर होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर या व्हिडिओमध्ये आपण 3 उपाय जाणून घेतलेले आहेत। तर हे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। यातील तुम्ही एक जरी उपाय केला तरी देखील तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा भरभरून मिळेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील। तर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची देखील अमावस्या आलेली आहे। तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा, याचा तुम्हाला वर्षभर लाभ हा होईल। आणि व्हिडिओ पाहत असताना श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील करा। धन्यवाद।